कुठंतरी पालकमंत्री आणि तुमच्या समन्वयाने गणेश बोत्रे यांचं आंदोलन आज संपलेलं आहे. पण नक्कीच गणेश बोत्रे यांना परत आंदोलन करण्याची गरज येणार नाही असं वाटतं का? काय वाटतं, प्रशासन लक्ष देईल? आमचा सुनेत्राताईंच्या कार्यावर विश्वास आहे. त्यामुळं सुनेत्राबाईंनी जर याच्यामध्ये भाग घेतला, मिटिंग घेतली आणि या सगळ्या प्रश्नाची उकल करायचं ठरवलं तर परत आंदोलन करावं लागणार नाही. नाही, पण आता जर चित्र बघितलं तर प्रशासनाने काही ठोस त्यांना हे दिलंय, डेडलाईन दिली की या वेळेत आम्ही हे पूर्ण करू. खरंच प्रशासन याच्या अगोदर ही डेडलाईन दिली होती, कुठंतरी वाटतं का प्रशासन आता पूर्ण करेल? आता खरं म्हणजे दुधाने तोंड त्यांचं भाजलेलं आहे, ताकसुद्धा थुंकून पितील असं आम्हाला वाटतं. त्यामुळं परत हे आंदोलन उभं राहू नये याच्याकरता प्रशासन निश्चितपणानं अशा प्रकारची कृती करतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहे तुमच्या पक्षाचे, त्यांनी सांगितलं आम्हाला हसता येईन आणि रडता येईन. कुठेतरी शिंदे सेनेकडून किंवा तुमच्या सहयोगी पक्षाकडून तुमच्या पक्षाला पुणे जिल्ह्यात डॅमेज करण्याचं कुठेतरी चाललं असं वाटतं का तुम्हाला? या संदर्भामध्ये मी परवासुद्धा आपल्याशी बोललो होतो की महायुतीचा धर्म या ठिकाणी पाळला जात नाही आणि आमच्यावर थोडीशी कुरघोडी करण्याचं काम या निमित्तानं केलं जातं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी केलं की आम्हाला सत्तेच्या विरोधात जातानासुद्धा निश्चितपणे अडचण येते. त्यामुळं आम्ही रडूही शकत नाही आणि सांगूही शकत नाही. चाकणमधील MIDC जे प्रश्न आहेत त्याला बहुतांशपणे MIDC विभाग जबाबदार आहे. परंतु MIDCच्या कार्यालयामध्ये जॉब सेंटरला जर कोणती शेतकरी व्यक्ती गेला तरी त्या ठिकाणी प्राधान्यानं एजंट लोकांना प्राधान्य दिलं जातं आणि शेतकऱ्यांना वेटिंगवर ठेवलं जातं. असा हा MIDCवरती जो शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामध्ये तुमची पण प्रतिक्रिया हवी आहे आणि गवळी साहेबांची पण आम्हाला याच्या बाबतीत प्रतिक्रिया हवी. पूर्वीच्या काही काळामध्ये बारवकर नावाचे या ठिकाणी आरो होतं, त्यावेळेला तशा प्रकारची परिस्थिती होती. नितीन गवळी साहेब आल्यापासून अशा प्रकारची काही परिस्थिती नाही. आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला ते आम्हाला पटकन बोलवतात आणि प्रश्न सोडवतात. शेवटी प्रशासनाचा भाग आहे, काही गोष्टी लोकांच्या समोर बोलल्या पाहिजेत असंही नाही, काही मिटिंग्स असतात. पण गवळी साहेब आल्यापासून परिस्थिती सुधारणा झाली असं मात्र आम्ही नक्की सांगू शकतो. महसूलच्या संदर्भातला प्रश्न आहे. आजच काही वृत्तपत्रात आणि बावनकुळे साहेबांनी एक घोषणा केली, खेडचं जे प्रांत कार्यालय तिथे जो एजंटांचा सुसरट झाला आहे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. आपलं काय मत? वस्तुस्थिती खरी आहे, पण जर राज्याचे महसूल मंत्री हातबल असतील तर आता आणखीन गारानं कुणाकडे मांडायचं? आणि महसूल मंत्री जर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य करत असतील तर महसूल मंत्र्यांना सुधारणा करण्याची निश्चितपणानं संधी आहे. त्यांनी जर सुधारणा कराव्यात एवढीच विनंती आमची त्यांना राहील. आणि आपल्याच खात्याच्याबद्दल जर महसूल मंत्री अशा पद्धतीचं बोलत असतील, ही केवळ एका खेड तालुक्याची व्यथा नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची अनेक तालुक्यांची ही व्यथा आहे. सगळ्याकडे त्यांनी सुधारणा करावी एवढीच विनंती आहे. किती दिवसात आपले पालकमंत्री आणि आपण या बाकीचे जे अडीअडचणी असल्या या लोकांची बैठक घेऊन त्याच्यावर तोडगा काढू? 8 दिवसाच्या आत. अध्यक्ष साहेब, आता तुम्ही तुमच्या प्रस्तावनेमध्ये उपोषणाला पाठिंबा देताना तुम्ही म्हणालात की आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आमची अडचण होती, की आम्हाला जर हसता येत नाही आणि आम्हाला रडता येत नाही. इतके तुम्ही हातबल का झाले? सरकार तुमचं असताना, उपमुख्यमंत्री तुमचं असताना एवढी तुमची हातबलता काय? हे हातबलता नाही आहे. मुळात आता इथला जरी प्रश्न बघितला तर या खेड तालुक्यामध्ये काय झालं आहे की हे सगळं आत्ता जे प्रश्नांसाठी गणेश भाऊ आमचे उपोषणाला बसले, हे सगळे प्रश्न आणि या संदर्भामधली सगळी माहिती दिलीपांना असतील, गणेश भाऊ असतील, आमचे शरद भाऊ असतील, समीर सुपे असतील, या सगळ्यांनी वहिनींना 3-4 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरती मुळामध्ये अशा प्रशासकीय बैठका घेऊन आम्हाला खरं तर हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा होता आणि त्याच्या पुढं जायचं होतं. परंतु त्याच्यापूर्वीच उद्योगमंत्री साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली. खरं तर आनंद आहे, कारण शेवटी एक मंत्री आपल्याकडे बैठक घेऊन त्या प्रश्नांची उकल करायचा प्रयत्न करतो, हा आनंद आहे. पण त्याचा गैरफायदा हे प्रशासन घेतं की शिवसेनेचे मंत्री आलेत आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्या ठिकाणच्या माजी आमदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना का बोलायचं असा काही प्रश्न प्रशासनाने तयार केला. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने मी बोललो होतो की आम्हाला हसता येत नाही, रडता येत नाही, हा त्यातला मूळ विषय आहे. कुठंतरी उद्योगमंत्र्यांनी मिटिंग घेतली, त्या बैठकीमध्ये
विरोधी पक्षातले जे लोक होते, आमदार असतील, खासदार असतील, ते त्यांच्या शेजारी बसलेले होते. कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, याला साधे आमंत्रण देण्यात आलं नाही. कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला का खेड तालुक्यात राष्ट्रवादीला? नाही, खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी डॅमेज व्हायचा प्रश्नच नाही. मुळात ही राष्ट्रवादी दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय ताकदवान आहोत. आज जरी आमचा पराभव जरी झाला असला तरी रोजच्या रोज कामाच्या माध्यमातून जर पाहिलं तर सर्वाधिक लोकांची पसंती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच असते. आणि जरी आज अजितदादा नसले, 7 महिने झाले असले, तरी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सुनेत्रा वहिनी साहेब या दादांच्या सारख्याच परखड आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. फक्त काही अभ्यास करून घेताना, काही माहिती घेताना थोडासा विलंब झाला, एवढाच विषय आहे. डॅमेज केलं जात नाही असं जर तुम्ही ठामपणे म्हणत असला तरी मागच्या काळातील काही घटना पाहिल्या. तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, दिलीप मोहिते पाटील माजी आमदार झाले, त्यांना सुद्धा कुठंतरी पद देण्यापासून डावलण्यात आलं. जिल्हा परिषदेतील एकही विषय समित्यांचं सभापतीपद या तालुक्याला दिलं गेलं नाही. तुमचे मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेचे मंत्री वगैरे तालुक्यामध्ये येतात, ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देतात, त्यांना बैठका घेतात त्यांच्याबरोबर, परंतु राष्ट्रवादीकडून असा काही प्रयत्न केलेला दिसत नाही. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं नाहीये. पदाधिकारी नेमण्याबाबतीमध्ये काही नियम असतात. या तालुक्याला पूर्वी संधी दिली असेल तर पुढच्या तालुक्याला आपण देत असतो. मागच्या वेळेस खेड तालुक्याला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं गेलं होतं. त्याच्यामुळे आता पुढच्या एखाद्या तालुक्याला द्यावा या उद्देशाने थोडासा खांदेपालट असते. पुढच्या वेळेस 100% या तालुक्याला सुद्धा ही संधी मिळणार आहे. दादांच्या वेळेस जशी संकल्पना राबवली होती, एक मंत्री आणि त्यांचा जनता दरबार असायचा, आता पुणे जिल्ह्यामध्ये दत्तमामा बनण्यासारखं पण राष्ट्रवादी मंत्रिपद आहे त्यांच्याकडे. असं कुठं जर त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जर अशा कार्यकर्त्यांना ताकद दिली तर नक्कीच पक्ष संघटना पण वाढेल आणि तुमच्या कार्यकर्त्यांना उभारी भेटेल. या संदर्भात तुम्ही काय वरिष्ठ पातळीवर बोलणार? याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये अतिशय एकजीवपणा आहे आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून उलट आज संघटना प्रचंड स्ट्रॉंग होत चाललेली आहे. मुळामध्ये आज सुद्धा गणेश भाऊंचं उपोषण सोडण्यासाठी दत्तामामा स्वतः येणार होते, परंतु 3 वाजता त्यांची अचानक मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर बैठक लागली आणि ती बैठक टाळता येणं अशक्य होतं, म्हणून आज उपोषण सोडायला ते आले नाहीत. हे खरं आहे. पुणे जिल्ह्याला कुठंतरी आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून मंत्री मोदी असतील, ठीक आहे, सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना कामाचा व्याप असू शकतो. दत्तमामा बोलण्यासारखा नेता जो कार्यक्षम तेवढा मंत्री मोदी आहे, त्यांनी कुठंतरी असे एक मॅरेथॉन हे करून प्रत्येक तालुक्याची महिन्यातून एकदा 2दा जर बैठक घेतली तर आता यांना ताकद भेटेल या लोकांना. या संदर्भात काय आपण पक्ष पातळीवरती काही तशी यंत्रणा आपण लावलेली आहे. तुम्हाला दिसेल फक्त सुनेत्रा वहिनी साहेबच नाहीत तर पारदादा असतील, खासदार जयदादा असतील, त्याच्यानंतर पलीकडे दत्तामामा बर्णे असतील, इकडच्या बाजूला वळसे पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी पूर्णपणे या जिल्ह्याचा दौरा करून पुन्हा एकदा संघटना चांगली स्ट्रॉंगपणे बांधणार आहे. विशेष म्हणजे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांवरती जसं अजितदादांच्या वेळेस वचक होता तसं वचक आता दिसत नाही. तर अधिकाऱ्यांना एक्झिक्यूट करण्यासाठी काय प्लॅन करणार आपण पक्षाच्या माध्यमातून आणि वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून? हा आपला गैरसमज आहे, वचक नाही. आज पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं, आदरणीय सुनेत्रा वहिनींचा प्रशासनावरची पकड ही दादांची एवढीच आहे, त्या स्वभावाला तेवढ्याच परखड आहेत, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न हा पुढच्या काळामध्ये राहत नाही अशा पद्धती त्यांची व्यवस्था ते करत असतात. सर, मगाशी आम्ही एक प्रश्न विचारला आमदार मोहिते पाटलांना, या ठिकाणी जो चाकणच्या MIDCचे 5 टप्पे झालेले आहेत आणि 6वा टप्पा देखील प्रस्तावित आहे, परंतु या 5 टप्प्यामध्ये MIDCचे बहुतांश प्रश्न प्रलंबित आहे आणि ते सर्व प्रश्न हे MIDCच्या अखत्यारीत येतात, परंतु त्या प्रश्नांच्या बाबतीत अजिबात सोल्युशन निघत नाही. का निघत नाही तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत आणि शेतकरी जर तुमच्या कार्यालयामध्ये आले तर तिथं शेतकऱ्यांना न्याय न देता तिथं एजंट लोकांना प्राधान्य दिलं जातं. या बाबतीत तुमचं काय मत आहे? आपण ज्या पद्धतीने बोललात की चाकणमध्ये एकूण 5 टप्पे आहे, तर यातील सध्याचा जो काय आहे टप्पा क्रमांक 5 हा नव्याने भूसंपादन झालेला आहे आणि 1 ते 4 जे पहिले टप्पे आहेत ते जुने आहेत. तर याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या काही समस्या असतात, प्राधान्याने ज्या वेळेस भूसंपादनाच्या वेळेस शेतकऱ्यांनी संमती दिलेली नसते किंवा विरोध असतो किंवा कोर्टात काही लिटिगेशन असतात, तर अशा स्वरूपाचे काही प्रश्न आहे आणि आता ज्यांचं नवीन संपादन झालं असे
यांचे प्रश्न म्हणता येणार नाही, परंतु यांचे जे काही परताव्याचे विषय असतील किंवा अजून भूसंपादनाशी निगडीत विषय असतील, तर आपण ज्या पद्धतीने म्हणत आहात तसं मागील 6 महिन्यामध्ये जवळपास आम्ही 600 शेतकऱ्यांचे पर्सनली वैयक्तिक लक्ष घालून विषय मार्गी लावलेले आहेत. किंबहुना आम्ही आणि आमची टीम फक्त कार्यालयात बसूनच नाही, तर आठवड्यातले 2 दिवस जे आहे ते चाकण परिसरातील सगळे जे काही 11-12 गावं आहेत त्या प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांकडे घरोघरी जाऊन वस्तीवर जाऊन त्यांच्या शेतात जाऊन भेटी घेतलेल्या आहे, प्रश्न समजून त्याच ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि जे आमच्या अधिकारातील बाब आहे ती तिथं निकाली काढलेली आहे आणि जे अधिकारातील नसे वरिष्ठ पातळीवर त्याचा पाठपुरावा करून देखील आम्ही मागील 6 महिन्यात जवळपास 600 शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण केलेले आहे. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणतात तर शेतकऱ्यांना हे प्रथम, कारण जमिनी आम्ही शेतकऱ्यांकडून संपादन केलेले आहे, शेतकऱ्यांना हे प्रथम प्राधान्य दिलं जातं, हे सन्माननीय आमदार महोदयांनी देखील आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठंतरी असंही दिसतंय बऱ्याचशा शेतकऱ्यांची तक्रार आहे, आत्ताच ॲक्शन मोडला आलेली MIDCचं प्रशासन, याच्या अगोदर नव्हतं. बरेचसे एजंटांना तिथं एंटरटेनमेंट केलं जातं पण शेतकऱ्यांना केलं जातं, अशी तक्रार आहे शेतकऱ्यांची. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण आत्ताही शेतकऱ्यांकडे विचारू शकतात की आमदार महोदयांनी देखील आपल्याला सांगितलं आहे की मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे जे विषय ते मार्गी लावलेले आणि जे काही विषय काही प्रलंबित असतील त्याच्या बाबतीत देखील आम्ही मिशन मोडवर विषय हाती घेऊन जे ते मार्गी लावणार आहोत. MIDCच्या माध्यमातून काही शेतकरी अधिकारी यांच्या समन्वयासाठी कोणीतरी व्यक्तीची नियुक्ती केली तर आणखी चांगलं होईल, त्याबद्दल काय? आता मी स्वतःच प्रत्येक शेतकऱ्यांशी बोलत असतो. माझा फोन नंबर जवळपास या परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे आहे. आपण शेतकऱ्यांना देखील विचारू शकतात की त्यांनी केव्हाही फोन केला तर त्यांच्या याला एक सकारात्मक प्रतिसाद देऊन, नुसतं प्रतिसाद देऊन नाही तर त्यांचा प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला जातो. MIDC मध्ये जर कोणताही व्यक्ती आला तर सुरुवातीला तुमच्या सर्व्हेअरला किंवा एखाद्या एजंटला घेऊन तुम्हाला भेटावं लागतं, म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाण्याअगोदर व्यक्तीला जसं भेटावं लागतं तसा आरोप तुमच्या डिपार्टमेंटबाबत केला जातो, याबद्दल तुम्ही? नाही, अशी बाब नाही आहे. सगळ्यांना डायरेक्ट व्यक्तिशः माझ्याशी कोणालाही कुठल्याही मध्यस्थामार्फत किंवा सर्व्हेअर मार्फत संबंध करण्याची गरज नाही, डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता.